शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीमध्ये या उत्तमबर नगरीमध्ये हा रंगतदार सोहळा रंगला आहे। राधाकृष्णाच्या साक्षीने भव्य अंडरम क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं आहे। क्रिकेट फक्त खेळ नसून ते वेळ आहे आणि ही सगळी आपल्या समोर जेवढी माणसं पाहायला मिळतात ती वेळी आहेत फक्त क्रिकेटसाठी। क्रिकेट फक्त खेळ नसून ते प्रेम आहे, ते ओळख आहे, आपल्या गावाला त्या मंचावर नेऊन ठेवते, एक चांगला नागरिक घडवते, एक चांगला खेळाडू घडवते। आपल्या गावातील लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाने इथे हजेरी लावली आहे आणि या सामन्याचा आस्वाद घेत आहेत। नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा। मी क्षितिज कुलाबकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाट अशा नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, मी आता आहे गावी आणि गावी आज आहे भव्य अंडरम क्रिकेट स्पर्धा आणि त्यासाठी आपण आलो आहे आणि खूप धमाल होणार आहे। ही माझ्या टीमची जर्सी आहे, बाकीचे टीमची वेगवेगळी आहेत आणि सगळी मंडळी आता जमलेत, मुलं वगैरे सर्व। इथे मस्त मैदान तयार केलं आणि इथे खेळणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला या दिवसाची धमाल तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सो व्हिडिओच्या सोबत राहा, खूप धमाल होणार आहे, मजा येणार आहे। तर चला, मी ॲक्च्युली हा तिसरा सीझन आहे पण मी पहिल्यांदा आलो आहे। पहिल्यांदाच आलो आहे। 3 सीझनमधून पहिल्यांदा मी UPLसाठी आलो आहे, म्हणजेच उत्तमबर प्रीमियर लीगसाठी। तर माझ्या गावचे व्हिडिओ तुम्ही बघताच आणि चला आज गावचे क्रिकेट स्पर्धा पाहूयात। आपण आहोत मंदिरामध्ये आणि पहिला राधाकृष्णाला त्याचा मान देणार, त्यानंतर मग आपल्या खेळायला सुरुवात होणार। तर आपली मंडळी वगैरे सर्व जमली तिथे। गणपती बाप्पा मोरया, गोपाळ कृष्ण भगवान की जय। अध्यक्षांच्या हस्ते गणेश पूजन होत आहे। गणपती बाप्पा मोरया। हे अध्यक्ष हस्तांतरण करण्यासाठी उत्तमबर प्रीमियर लीग 2025 सेशन 3 आमचं क्रिकेट आमचा अभिमान अंडरम बॉक्स सर्कल क्रिकेट स्पर्धा 25 सुरुवात होणार आहे। तसेच प्रथम पारितोषिक आकर्षक चषक 1 भोकर, प्रथम क्रमांक भोकर सौजन्य आहेत श्री हरेश वासुदेव कुलाबकर। प्रथम पारितोषिक चषक सौजन्य तुळशीदास गोविंद नांदगावकर। तसेच द्वितीय पारितोषिक आकर्षक चषक 25 कोंबडे, द्वितीय क्रमांक 25 कोंबडे यांचे सौजन्य आहेत श्री राधाकृष्ण क्रिकेट क्लब उत्तमबर। तृतीय पारितोषिक चषक सौजन्य आहेत राकेश कमलाकर वागे। मॅच स्टार्ट होऊन आहेत ना खूप टाइम झाला, म्हणजे मगाचपासून मॅच चालू आहेत पण मी जरा कॉमेंट्री करत होतो त्यामुळे कॅमेरा घरीच ठेवलेला आणि आता तुम्हाला दाखवतो की आमच्या गावातील ही स्पर्धा कशी होते। समोर आहे चिन्मय, गेटवे पार्सल आणि तेवढाच खराब बॉल, एक्स्ट्रा धावसंख्या मिळत आहेत ते कॅप्टन करण्याच्या संघाला। दर्शन टू चिन्मय आणि पुन्हा तेवढा चांगला बॉल आणि दांडी दर्शन झालाय बाद आणि चिन्मय ठरलाय पॉवरफुल। मगाच 18 नंबरची जर्सी घालून आलेला आपल्या संघाला तारलेलं तोच गडी बाद केलाय चिन्मयाने। आता आलेला आहे लाल्या, छोटा भार्गव काका, मोठा भार्गव काका। पाहूयात कोण कोणावर भारी ठरणार। पहिला चौकार, लाल्याने मारलाय चौकार आणि चिन्मय फक्त बघत बसलाय कारण छोटा भाव महागात पडतोय। एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 9 धावा, एक गडी बाद आणि दुसरं षटक घेऊन आलाय निखिल गुलाबकर आपल्या पाळीसाठी आणि लाल्याचं थोडा
गुलाबकर आपल्या बॉलिंगसाठी आणि लाल्याचं थोडा घसरलाय. कौशिक टू निखिल टू कौशिक आणि तेवढा चांगला मारण्याचा प्रयत्न आणि 4 धावा मिळतात. कॅप्टन गल्लीच्या संघाला कौशिक आपल्या संघासाठी मोठं योगदान देतोय, मोठं काम करतोय. निखिल टू कौशिक आणि तेवढा चांगला चौकार, 1 बाउन्स चौकार बरोबर 19 आणि पुन्हा अंपायर डिसिजन आउट करण्यासाठी आलेले आहेत भाई गुलाबकर आणि तेवढा चांगला चौकार तो लावलाय, अक्षरशः तो लावलाय. लाल्या टू देवेंद्र. पाहूयात कोण कोणावर ठरणार बारी आणि बॉल चांगलाच ओळखलाय, चांगला मारायचा प्रयत्न. छोटा पैलवान लाल्या उस्ताद चांगला मारतो होता. कौशिक टू हेमंत कोण कोणावर ठरणार भारी. तेवढाच बॉल मंडवला आणि तेवढीच मोठी अपील, परंतु पंचांचा निर्णय अंतिम राहील. हा हो 1 बाउन्स चौकार. जनार्दन कालेकर यांना मी विनंती करतो मंचावर यायचंय. कौशिक टू हेमंत आत्ताच एक बाउंड्री मारले, पुन्हा एकदा मारतोय का आणि 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 बाद झालेला आहे तो हेमंत स्वतः कर्णधार. क्लासमेट टू क्लासमेट आणि पहिला चांगला मारण्याचा प्रयत्न, तेवढी चांगला क्षेत्ररक्षण दिवेश ड्रायव्हर याच्याकडून आणि कौशिक आणि षटकार आउट झालेला आहे. भाविक पाटील लगातार 2 विकेट एका षटकामध्ये पटकावलेल्या आहेत. ती कौशिक नांदगावकरांनी आपल्या संघाला नेहमीच मोठं योगदान देत असतो आणि आता सुद्धा आपल्या संघाला तारतोय तो म्हणजे कौशिक नांदगावकर. फलंदाजी असो गोलंदाजी असो नेहमीच पुढे असतो, आपल्या संघाला नेहमीच तारत असतो आणि आता सुद्धा त्याचं योगदान आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा कौशिक टू हितेश आणि हा 1 बाउन्स चौकार मारण्यापर्यंत, परंतु ऋतुराज गायकवाड तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. मारने चेंडू आणि हा रनआउट का खतरा हो सकता है, लेकिन ये तू मैं करते हो, दोनों भी तू मैं कर रहे हैं. ये फील्डर भी तू मैं कर रहे हैं और बैट्समैन भी तू मैं कर रहे हैं. दुसरं षटक घेऊन येतो तो जग्गू पाटील. पाहूया काय वाटतं आपल्याला क्षितिज सर की जग्गू पाटील आपल्याला आपल्या बॉलिंगवर किती स्कोर देतील. नक्कीच दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतं की जग्गू पाटील एका नवीन फॉर्ममध्ये असतो आणि बाहेर आपल्या गावाच्या बाहेरही चांगलं खेळतो आणि आपल्या गावामध्ये सुद्धा चांगलं प्रदर्शन करतो आणि हा सुद्धा बॉल चांगला होता, परंतु तेवढाच चांगला बॉल ओळखून मिलिंद गुलाबकर यांनी चांगला मारला, पीक केला चांगला. मला वाटतं जेवढं पाहिजे तेवढं असं फॉर्म नाही आहे जग्गू पाटीलांचा, तरी पण सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत जग्गू पाटील. तेवढे सुंदर असं बॅटिंग करत आहेत ते मिलिंद गुलाबकर हे नावाजलेले खेळाडू आहेत. ओरममध्ये चांगली त्यांची बॉलिंग आहे, ते पण 4 धावांसाठी गेले. सुंदर अशी बॅटिंग करतात तेजस सुंदर असा ओल्ड इज गोल. सोमनाथ गुलाबकर सुंदर अशी तेवढीच क्षेत्ररक्षण केलेलं आहे. पाहूया आता किती धावांचा डोंगर रचतोय. धावसंख्या झाली आहे ती 25, 1 विकेट 25. तिसरे षटक घेऊन येते ओजस गुलाबकर आणि सुंदर असा टोलाला पण, परंतु 1 डिक्लेरेशन मध्ये गेलेला आहे. धावसंख्या झाली आहे ती 25. पॉवरफुल वा बेटे वा, काय गाजवतोय. प्रत्येकाचा काळ असतो आणि आज तुझा काळ, आज तुझा दिवस आहे आणि नक्कीच सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. प्रत्येकाला आपला जल्लोष आज साजरा करता आला पाहिजे. प्रत्येक विकेट महत्वाचे आहे, प्रत्येक रन महत्वाचा आहे, प्रत्येक खेळाडू महत्वाचा आहे, कारण प्रत्येक खेळाडू आपल्या संघाला जीव विजेता करत असतो आणि नक्कीच आपल्या संघाला तारत असतो. रेकॉर्ड बोर्डवर लावले तोच खेळाडू, स्टार खेळाडू, आपल्या गावाचा प्रिन्स ऑफ युक्तंबर म्हणून ओळखला जाणारा, आजपासून नक्कीच ओळखला जाईल असा खेळाडू वैष्णव सज्ज. दोघे त्याच ताकदीचे पैलवान, दोघे आखाड्यात उतरलेले आहेत आणि तेवढं चांगलं प्लेसमेंट, परंतु 1 धाव मिळते. एक युवा खेळाडू प्रिन्स ऑफ युक्तंबर वैष्णव गुलाबकर, जर्सी नंबर 360 आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच ताकदीचा खेळाडू जर्सी नंबर 18 हेमंत गुलाबकर आणि मिस फिल्डिंग ड्रायव्हरचं कंट्रोल सुटलंय आणि लगातार बाउंड्री आज पाहायला मिळतात आपल्याला आणि खूप खराब अशी फिल्डिंग गोलंदाजी पाहायला मिळते कॅप्टन करीज या संघाकडून. पुन्हा एकदा सज्ज दर्शन टू ड्रायव्हर भासलेला आहे. ड्रायव्हरचा कंट्रोल सुटलाय, ड्रायव्हरचा ब्रेक फेल झालाय, ऍक्सिलेटर जास्त देतोय. क्लच कधी दाबायचा, ब्रेक कधी दाबायचा हे काही समजत नाही. कंट्रोल सुटतंय, स्टेअरिंग दुसरीकडे जाते, पण नक्कीच पुन्हा एकदा
कमबॅक करणार आणि स्टार खेळाडूला बाद करतो एक स्टार खेळाडू. तर मित्रांनो आम्ही मॅच खेळत होतो. सीन असा झालाय आमची टीम आहेत ना लगातार 6 मॅचेस हरले. 6 फक्त कमी नाही. आम्ही म्हणजे लगातार 6 मॅचेस हरलोय असं झालंय. पण आमच्या सोबत आहेत ना एक जोडीदार आहे. हे आम्ही एका टीम मध्ये आणि यांचे कॅप्टन कोण आहे माहितीये का? कोण आहे कॅप्टन? काका भाई नावाजलेला प्लेअर आहे तरी ते हरतात. विचार कर म्हणजे आमचं काहीच नाही. पण मजा येते सिरियस. कसं वाटतं तुला? आता शेवटला काय माहितीये आमच्या दोघांची मॅच आहे आणि फायनल होणार आहे आमच्या दोघांमध्ये. म्हणजे आम्ही एक पण मॅच जिंकलो नाही. आमच्या दोघांमध्ये जो जिंकेल जो जिंकेल तो वरती जाईल आणि जो हरेल तो पॉईंट टेबलच्या खाली शेवटला आपलं नाव फिक्स करून घेईल. अरे यार शॉट कसं मारला 8 नंबरला चेन्नईवाले. किती बाहेर आहे काय रे धाव संख्या झालेल्या 8 धावा आणि पुन्हा एकदा मारलेला आहे. आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आज पाहिजे या संघाकडून. आणि बॉल घ्यायचं संबंध दिला नाही जडपुऱ्याला. काय मॅच एका रोमांचक मोडमध्ये जाताना दोघांच्या हातामध्ये अजून एक संधी आहे आपल्याला जिंकण्यासाठी. आणि तेवढंच मिसफिल्डिंग पाहायला मिळते आणि तेवढंच जरा गोंधळ पाहायला मिळतोय. जरा भावनिक दिसत आहेत आणि नक्कीच ही प्रेशर मॅच आहे आणि प्रेशर मॅच मध्ये जो जिंकतो तोच फायनल मध्ये. आणि हा डिक्लेअर रेसमध्ये जाऊ शकतो परंतु नाही यार बाय कोंबडा पकार फिलिंग कोंबडा पकार दुसरा षटक घेऊन आलेला आहे चिन्मय. बॉल आणि खूप खराब अशी गोलंदाजी पाहायला मिळते चिन्मयकडून. एक चांगला गोलंदाज त्याची लेंथ मिस करतोय आणि समोरच्या संघाला त्याचा फायदा मिळतोय. आपला एक रन समोरच्या संघाला विजय करू शकतो. आपल्या संघाला पराभवाचा एक आस्वाद चाकू शकतो. तर नक्कीच एक रन महत्वाचा आहे. एक रन मोलाचा आहे. बॉल असेल आणि टॉच उडवलेल्या हरिसराने बॉलिंग साठी आहे छोटा पॅकेट बडा धमाका. त्यांनी सुद्धा आपलं नाव या गावामध्ये या युरोपियन लीग मध्ये उमटवले. चहापाशी उमटवले. छोटा पॅकेट बडा धमाका या गावाचा उभारता सितारा म्हणजे जय गुलाबकर जयसिंह मराठा विराटचा विराट फॅन. विराटचा विराट चाहता खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय. तेवढ्याच एक सुंदर अशा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक छोटी धाव मिळते. जय गुलाबकर थोडा एक्सपिरियन्स होता आणि नक्कीच अंबानीचे वाईट बॉल स्वर्ण चेंडू स्वर्ण पाहायला मिळतोय. दोनगा तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. तेवढं चांगली गोलंदाजी पाहायला मिळतं. जय याच्याकडून साईडला आहे नावाजलेला खेळाडू स्वप्नील आणि तेवढंच चांगला शॉट आणि ते रनआउटचा चान्स पण मिस होतोय. जय टू उदय आणि आणि आज आव्हान दिलेलं आहे. 10 रनांचं आव्हान दिलेलं आहे. कमलावंती निर्माण संघाला साक्षीदार या अंधारामध्ये रिक्षामध्ये बसून रिक्षाचे लाईट ऑन करून कारची लाईट ऑन करून बाईकची लाईट ऑन करून आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित
ओजस आपल्या संघासाठी काय करतोय पाहूया. स्वप्नील ओजस उभारता सितारा तसाच हा चांगला प्रयत्न आणि मोठा झटका बसतोय कमलावंती या संघाला आणि त्याची जोडा सांभाळण्यासाठी येत आहे संघ मालक मयूर गुलाबकर आपल्या संघासाठी काय करतात पाहूया. तसाच ड्रीम 11 या संघाचं कर्णधार स्वप्नील आणि संघासाठी तो सज्ज मी सज्ज आणि हा बॉल सामना रंगावत असा उत्तमर नगरीमध्ये उत्तमर क्रीडा नगरीमध्ये हा भव्य अंडर क्रिकेटचा स्पर्धेचा हा फायनलचा सामना असा रोमांचक मोड मध्ये आलेला आहे आणि सुपर ओव्हर झाले ते फायनल मध्ये आणि नक्कीच फायनलचा सामना रंगतदार पाहायला मिळतोय. दोन धावा या सामन्याचा या इनिंगचा शेवटचा बॉल येत आहे. स्वप्नील तुझ्या आणि नक्कीच बाउंड्री बसते कर्णधाराने आपला एक टार्गेट सेट केलाय. 7 ड्रीम 11 या संघासाठी पाहूया दोघेही आपल्या संघासाठी काय करतात. तेवढा चांगला मारण्याचा प्रयत्न पाहिला आणि नक्कीच उद्या मारू नये हा जन्मदिवस साजरा होऊ नये कारण पहिल्याच बॉलला 4 धावा आणि 2 बॉलांमध्ये 3 धावांची आवश्यकता ही ड्रीम 11 या संघाला काय होते. हा सुद्धा बाउंड्री जातोय आणि नक्कीच पुन्हा एकदा टाय झालेला आणि सामना रंगावत असा पाटील डीजे प्रथम मित्रांनो फायनली काल आपला UPLचा कार्यक्रम पार पडला आणि त्यामध्ये जे फायनली संघ होता फायनलचा संघ तो ड्रीम 11 आणि रनरअपचा जो संघ होता तो होता कमलावंती 11 आणि दोघांना जे प्राईज मिळालं ते फक्त चषक त्यांच्या घरी गेलं आणि जो बोकड आणि कोंबड्या होत्या त्या आज सर्व मिळून आम्ही खाणार आहोत आणि त्याची तयारी चालू आहे. तर आतमध्ये तुम्हाला नेतो. आतमध्ये सुद्धा माहोल आहे तर तो तुम्हाला दाखवतो कसा आहे. तो मजा येणार आहे आज सुद्धा. चालू आहे हे ते काय तू मी रील कुठले बनवलेले सॉरी बोल सॉरी काय ते काय एका थाली ठेवला होते हा बघा इकडे सगळे त्यानंतर आपली सगळी हे भाई काका जोरात काम चालू राहुलदा धनशमा आणि मयूरदा पुरा आवाज लागतो. आपण कुठे आहोत हे बघा. हे आमचं समुद्र आणि समुद्राच्या घर म्हणजे समुद्राच्या समोर आमचं घर. मटण खायला मटण खायला मटण 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 बोकडाचं मटण बोकड्याचं मटण की बकरीचं मटण नाही बोकडाचा कोंबडीचा पण आहे. समोर आमचा समुद्र. आता सध्या बोटीवरती काढलं पावसाळा सीझन चालू त्यामुळे आणि आता अखेरी झाले म्हणजे आता पावसाळा सुरू होईल त्यानंतर मग परत जी खडपामध्ये मासेमारी चालू होते ती सुरू होईल आता. तर बरेचशी मंडळ म्हणजे आता गाव भरलेलं दिसतंय खूप. गोटो आता बोकडाचा मानकरी देशी नाव ना म्हणजे असे सगळे हारू दे जिंकू दे सगळ्यांसाठी असतं. ही आमच्या गावची खासियत आहे. कोणता सांगतेस तू ऐकतील अरे काय कांदे डोळे घेऊन आयफोन पण त्याच्यात आता हे सगळीकडे जाणार व्हायरल होणार. मग तू मी बोलताय ते व्हायरल कर हे बघा आर्यन आणि चिन्मय मटन आहे की हे मटन आहे एकदम
कालचा जो बोकड होता त्याचं मटण आहे. किती किलो आहे? 18 किलो. 6 ह्याच्या मुले 6 गेलं. तिकडे कांद्याची गाडी आली, सगळे कांदे घेतात गावकरी. बाकी जे बघा सगळी मटण खाण्याची तयारी. काय चालू आहे? पट्ट्या वाटण सगळी लहान मुलांपासून सगळे मोठे सगळी तयारीमध्ये एकदम. काय चालू आहे? भात आणि इकडे वाटण चालू आहे. सूरज आणि हा माझा भाता. क्या कर रहे बे? हिला राहू लाल्या काय लागते? लालिया बोल लालिया. आत्ताच टाकले व्हिडिओ करायला आलो माणूस. काय पाय मी आत्ताच टाकले व्हिडिओ करायला आलो माझ्या आता. बाकी मस्त वास यायला लागला. अजून लय बटाट पडायचं अजून. हा इथे चिकन शिजतं आणि इकडे मटन. बाकी मजा येते, वास येतोय आणि खायची excitement वाढायची. वास पण ऍड करायला सांगितलं. बघू